विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये समृद्ध ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला होता। या प्रकरणी पळून गेलेल्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली। नाशिकच्या पंचवटीमध्ये हा चोरीचा प्रकार घडला होता। पंजाबला पळालेल्या आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे। तब्बल 500 सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या आरोपींचा शोध घेतला गेला। आरोपी नाशिकमधून चोरी केल्यानंतर पंजाबला पळून गेले होते अशी माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे। या 2 आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल 500 सीसीटीव्ही तपासले आणि त्यानंतर पोलिसांना हे दोनही आरोपी पंजाबला पळून गेल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर पोलिसांची एक टीम पंजाबला गेली आणि या 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींना पंजाबमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे, मोहाली येथून। आणि विशेष बाब म्हणजे जेव्हा आरोपीने इथे दरोड्याचा प्रयत्न केला, इथून दरोड्याचा प्रयत्न करून आरोपी त्यांच्या मूळ घरी पोहोचण्याच्या अगोदरच त्यांच्या घराचा पत्ता क्राईम ब्रँच युनिट 1 आणि 2च्या अधिकाऱ्यांनी शोधला होता आणि जेव्हा आरोपीला वाटले की आपण सुरक्षित घरी पोहोचतोय त्यावेळेस आरोपीला झडप घालून ताब्यात घेण्यात आलं।